नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आरी विथ पेंटिंग बघणार आहोत. त्यासाठी मी इथं ट्रेसिंग करून घेतलेलं आहे. तर हीच मेथड वापरून तुम्ही वेगवेगळं ट्रेसिंग कसं करू शकता, वर्क कसं करू शकता हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तर इथं फेविक्रिलचे मी कलर वापरलेले आहेत. आधी आपल्याला फेसला पूर्ण कलर करून घ्यायचा आहे. आधी आपल्याला इथं पेंट करून घेतल्यानंतर मग आपण आरी वर्क करणार आहोत. तर कोणतीही डिझाईन तुम्हाला जर आरी वर्क प्लस पेंटिंग करायची असेल तर त्या डिझाईनची आपल्याला प्रिंट काढायची आहे. A4ची काढू शकतो किंवा A3ची काढू शकतो. तर ते केल्यानंतर आपल्याला इथं कार्बन घ्यायचं आहे आणि कार्बनने आपल्याला ट्रेस करायचं आहे. त्यानंतर इथं मी फेविक्रिलचे कलर वापरलेले आहेत. आणखी आपल्याला पूर्ण फेसला जे आहे ते कलर करून घ्यायचं आहे. पेंटिंगचे व्हिडिओ आपल्याला आणखी हवे असतील, शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी आणखी व्हिडिओ पेंटिंगचेही बनवत जाईल. जास्त करून माझे आरी वर्कचे व्हिडिओ आहेत. माझ्या चॅनलवरती 200+ व्हिडिओ अवेलेबल आहेत. तुम्ही जाऊन चेक करू शकता माझ्या चॅनलवरती. आणखी आरी एम्ब्रॉयडरी क्लासेसचेही व्हिडिओ अवेलेबल आहेत, ज्यामध्ये 25 व्हिडिओ आहेत, जेणेकरून तुम्ही क्लास 1 पासून 25 क्लासपर्यंत अगदी आरामात घरी बसून सोप्या पद्धतीनं आरी वर्क शिकू शकता. आणखी जे काही नवीन डिझाईन येत राहतात, अपडेटिंग होत राहतात डिझाईन, सगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणखी आपल्या कमेंटनुसार इथं मी व्हिडिओ घेऊन येत असते, त्यासाठी कमेंट करायला विसरू नका. तर इथं आपल्याला पापण्यांना कलर करून घ्यायचा आहे. थोडीशी डार्क शेड मी इथं वापरलेली आहे, कारण ते उठून दिसावं म्हणून. त्यानंतर आता हँडवरती करत आहे. मध्ये पूर्ण आपण आरी वर्क करणार आहोत. अंगठी, जे ज्वेलरी आहे, गळ्यामधली ज्वेलरी, कानातले, अंगठी, हे सगळे आपण जे आहे ते आरी वर्क करणार आहे. त्यासाठी इथं मी पेंट केलेलं नाही आहे. आणखी आपल्याला काही आरी वर्कबद्दल शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आत्तापर्यंत जे व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते क्लासेसचे बनवलेले आहेत, तसेच तुमच्या कमेंटवरूनही बनवलेले आहेत. त्यासाठी कमेंट करायला विसरू नका. आणखी आपल्याला काही शंका असेल किंवा क्लासेसबद्दल विचारायचं असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. ज्यामध्ये आपण बेसिक क्लास जो घेतो त्यामध्ये पूर्ण बेसिक कवर होतं. त्यामुळे ॲडव्हान्स क्लास जे आपलं सुरू होतं त्यामध्ये बेसिकचे जे आपण टाके घेणार आहे तेच टाके तिथं परत रिपीट होतात आणि एक मोठं वर्क, ॲडव्हान्स वर्क आपण करतो. त्यामुळे बेसिक येणं खूप महत्त्वाचं आहे. बेसिकमध्ये खूप प्रकारचे टाके, 100 प्रकारचे टाके आपल्या इथे शिकवले जातात. आणि त्यानंतर ॲडव्हान्समध्ये 3D, 5D, डोली वर्क, जे काही आता ट्रेंडिंगमध्ये डिझाईन आहेत ते सगळे डिझाईन्स जे आहेत ते ॲडव्हान्समध्ये घेतले जातात. तर जादा माहितीसाठी तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता किंवा कमेंटही करू शकता. इथं आपल्याला ॲब्रोला आणखी त्यानंतर इथं आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आहे. आता इथं आउटलाईन करून घेतलेले आहे. आता इथं आपल्याला कुंदन लावून घ्यायचे आहे. जी ज्वेलरी केलेली आहे त्यासाठी मध्ये मी राऊंड शेपचा कुंदन लावलेला आहे. त्यानंतर साईडला मी पानाच्या आकाराचे कुंदन लावणार आहे, ग्रीन कलरचे. त्यानंतर मध्ये आपल्याला गोल्डन किंवा रेड असे स्टोन वापरायचे आहेत कुंदन.
तर इथं आपल्याला आता कुंदन चिटकून घ्यायचे गोल्डन कलरचे. त्यानंतर मध्ये मध्ये आपण मनी यूज करणार आहोत इथं. तर 2 mm मनी इथं मी वापरलेले आहेत आरीवर्क करून. आता आपण खालची जी फिंगरिंग आहे तिथं आलेलं आहे. तिथं मी मध्ये जे आहेत ते मरून कलरचे कुंदन छोटे छोटे वापरलेले आहेत आणि राऊंड शेप करून घेतलेला आहे. त्यानंतर परत ग्रीन कलरचे कुंदन जे आहेत ते लावलेले आहेत. त्यानंतर साईडला जे आहे ते आपल्याला इथं गोल्डन कलरचे कुंदन लावून घ्यायचे आहेत. साईडला आपल्याला गोल्डन कलरचे कुंदन लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला इथं मनी लावून घ्यायचे आहेत 2 mm. परत इथं मी रेड कलरचे कुंदन लावून घेत आहे आणि रेड कलरच्या कुंदनमध्ये जो मध्ये गॅप आहे तिथं आपल्याला मनी लावायचे आहेत. तर आपल्याला हे कुंदन जे आहेत ते वाळण्यासाठी म्हणून थांबायचं आहे. त्यासाठी तर आता मी मनी लावलेले नाही आहेत, पण डिझाईन वाळल्यानंतर परत आपल्याला तिथं मनी ॲड करायचे आहेत. इथंही पूर्ण कुंदन राऊंड शेपचे इयरिंगसाठी लावून घेणार आहे. त्यानंतर खाली पान आकाराचे कुंदन लावून त्याला जरदोजीची आउटलाईन करून घेणार आहे. तर या डिझाईनमध्ये तुम्हाला जरदोजीची आउटलाईन बघायला मिळणार आहे, प्लस बॅक स्टिच बघायला मिळणार आहे जरदोजीची. तर इथं खाली पानाकारचे कुंदन लावले आहेत. त्यानंतर खाली नेकलाही आपल्याला कुंदन लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला शुगर बीट्स वर्क प्लस मण्यांचं वर्क आणखी जरदोजी वर्क करून घ्यायचं आहे. तर इथं गोल्डन आकाराचे कुंदन लावून आपण घेत आहोत. दुसऱ्या लाईनला परत रेड कलरचे कुंदन लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर खालच्या बाजूला इथं आपल्याला परत गोल्डन कलरचे कुंदन लावून घ्यायचे आहेत. परत एक लाईन करून घ्यायचे. त्यानंतर इतर ग्रीन कलरचे कुंदन लावून घ्यायचे आहेत. पूर्ण ग्रीन आकाराची जी लाईन आहे ती आपली करून झालेली आहे. त्यानंतर खाली आपण परत एक लाईन करून घेणार आहोत कुंदनची. त्यानंतर आपल्याला खाली मण्यांची लाईन करायची आहे आरी वर्कची. तर इथं जी नोजपिन आहे त्यालाही आपल्याला कुंदन लावून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याला जरदोजीचं काम करायचं आहे. तर इथं मी बॅक चेन स्टिच करून घेत आहे जरदोजीची मधल्या साईडला, कारण जो गॅप आहे तो भरून निघावा म्हणून, आणखी जरदोजीचा वर्क छानही दिसतं म्हणून.
तर इथं चेन स्टिच करून झालेले आहे, बॅक चेन स्टिच. तर इथं मध्ये मध्ये आपल्याला कुंदन मणी लावायचे आहेत. 2 mm मणी इथं मी मध्ये लावलेले आहेत. तर इथंही बॅक स्टिच करून घ्यायचं आहे जरदोजीची नेकला. तर इथं आपल्याला मणी टाकायचे आहेत 2 mm. मधल्या बाजूला जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी म्हणून. मणीही टाकू शकता किंवा शुगर बीट्स टाकू शकता, कट पाईप टाकू शकता. जे आपल्याला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथं वर्क जे आहे ते मटेरियल यूज करू शकता. तर मध्ये मध्ये जो गॅप आहे तिथं आपल्याला जरदोजी टाकून घ्यायची आहे, कारण तो गॅप भरून निघण्यासाठी म्हणून. आता इथं इयरिंगला जी कुंदन आपण लावलेलं आहे तिथं आपल्याला जरदोजीची आउटलाईन करून घ्यायची आहे, कारण ते भरगच्च दिसावी म्हणून. तर अशा प्रकारे आपण कुंदन, जरदोजी, मणी, शुगर बीट्स वापरून इथं वर्क केलेलं आहे. त्याचं डिझाईन आपले पूर्ण होत आलेलं आहे फॅब्रिक पेंटिंग विथ आरी वर्कची. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.